तरुणींचं महिलांचं म्हणणं काय पडलं या सगळ्या प्रकरणानंतर त्यांच्या मनात काय भावना आहेत ते आपण आता गोविंद वाकडे यांच्याशी संवादातून पाहिलेलं आहे। वैष्णवी आत्महत्या प्रकरण हे ताजंच आहे आणि असं असताना आता आणखी एक हुंडाबळी प्रकरण समोर आले। पिंपरी चिंचवडचा हलगर्जीपणा यात समोर आलाय। 22 वर्षाच्या विवाहितेच्या हुंडाबळी प्रकरणात एका महिन्यानंतर आरोपी मोकाटच आहेत। पूजा निर्वळ असं या महिलेचं नाव आहे। पूजाच्या मृत्यूप्रकरणी पती गजानन निर्वळ आणि नणंद राधा यांच्या विरोधात छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। लग्न झाल्यावर 5व्याच महिन्यात छळाला कंटाळून पूजाने आत्महत्या केली होती। दरम्यान पीडित पूजा 3 महिन्याची गर्भवती असल्याची माहिती तिच्या आईने दिली आहे। या घटनेनंतर पूजाच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला। पूजाच्या आईने पूजाचा पती आणि नंदेवर गंभीर आरोप केलेत। सोबतच पोलिसांवर देखील आरोप करण्यात आलेत। तक्रार नोंदवण्याकरता टाळाटाळ केली आणि तक्रार नोंदवल्यानंतर सुद्धा 1 महिना झाला तरी अजूनही गुन्हेगार मोकाट्यात असा आरोप तिच्या नातेवाईकांनी तिच्या आईवडिलांनी केलेला आहे। आम्हाला सुधरणं गेलं काहीच नाही। त्याच्यानंतर 3 दिवसांनी आम्ही पुण्याला गेलो आणि तक्रार करण्यामुळे तर तिथं देखील आमची तक्रार कोणी घ्यायला तयार नव्हतं। सकाळी 11 वाजेपासून संध्याकाळी 11 11:30 पर्यंत आम्हाला तिथं बसून ठेवण्यात आलं। आमची तक्रार घेत नव्हते। ते म्हणत होते आत्महत्या आहे, आत्महत्या आहे। मी म्हणते आत्महत्या पण झाली तर पण तुम्ही घ्या ना सर आमची, तर ती घेत नव्हते केस। 11च्या नंतर आमचं ते FIR फाडलं त्यांनी आणि मग नंतर आम्ही तिथं राहिलो एक मुक्काम आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा गावी आलो आमच्या। साहेबांना माझी अशी विनंती आहे की तुम्ही असं म्हणता लाडकी बहीण आहे हे आहे आणि दर महिन्याला जे 1,500 देतात ते 1,500 आम्हाला देऊ नका तुम्ही, पण आमच्या मुलींना असं आत्महत्या करायला बळी पाडू नका तुम्ही। आईचे शेवटचे 2 शब्द फार बोलके होते। आम्हाला 1,500 नको आहेत पण आमच्या मुलींची सुरक्षा हवी आहे। पुढे जाऊया पुण्यामध्ये। पिंपरी चिंचवड नंतर पुण्यामधून अजून एक हुंडाबळीचं प्रकरण समोर आलंय। कारची मागणी करत सासरच्या मंडळींकडून विवाहितेचा छळ सुरू होता। या छळाला कंटाळून विवाहितेने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला। सुदैवाने महिला बचावली। या प्रकरणात पोलिसांनी पती अजय पवार, सासू आणि दिराविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे। पुण्यातल्या लोहगाव भागात ही घटना घडलेली आहे। अत्यंत धक्कादायक बातमी आहे।